सतर्क इंडिया न्यूज स्पेशल रिपोर्ट। नक्की काय घडले त्या 6 तासापूर्वी? सतर्क इंडिया न्यूजचे कॅमेरामन विशाल भिसे यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट। ग्रामपंचायत डफळवाडी। ना कसली गडबड, ना कसली घाई, ना कसली मतदार बंधू भगिनींची रांग, ना कसला ईव्हीएम मशीनचा मत पडल्याचा आवाज, ना कसली मतदारांची यादी। एकही माणूस तेथे दृष्टीत पडत नव्हता बरं का। हे स्वप्न म्हणावे की सत्य? पण हो, हे मुळी सत्यच होतं। डफळवाडी येथील ग्रामस्थ यांनी आपल्या मागण्या पूर्ण न झाल्याने मतदानावर टाकलेला हा बहिष्कार। आणि आता सर्वांनाच प्रश्न पडून राहिला की हा बहिष्कार मिटला कसा? हा बहिष्कार मिटला ते तब्बल 6 तासानंतर, तेही प्रशासन व उंब्रज पोलीस स्टेशनचे एपीआय रवींद्र भोरे आणि उंब्रज पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी दाखविलेला समजूतदारपणाचा निर्णय। आणि तब्बल 6 तासानंतर मग सुरळीतपणे सुरू झाली ती मतदान प्रक्रिया। 3:30 नंतर मतदान सुरू झाले आणि उंब्रज पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना बहिष्कार रोखण्यात यश आलं। ह्या मतदानाची टक्केवारी आपण पाहू शकता, ती म्हणजे 65%। सतर्क इंडियाचे कॅमेरामन यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट। आणि या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदमसह कॅमेरामन विशाल भिसेसह सतर्क इंडिया न्यूज संतोषी जगदाळे। पाहत राहा सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल दक्षतेच।